ज्या जरांगेंना जर महाविकास आघाडीचे आमदार खासदार नेते जाऊन भेटत असतील आणि जरांगे लोकसभेप्रमाणे जर महाविकास आघाडीचा अजेंडा या विधानसभेत राबवू पाहत असतील तर नाईलाजानं या महाराष्ट्रामधला ओबीसी महायुतीला मतदान करेल. आम्ही जिथं पर्याय देत आहोत, जिथं आमचे सक्षम पर्याय, आम्ही आमच्याकडे कुठली रजिस्टर्ड पार्टी नाही, रेकग्नाइज्ड रजिस्टर्ड पार्टी नसल्यामुळे आम्ही काही लोकांना आव्हान निश्चित करू, परंतु नाईलाजानं या महाराष्ट्रामधला ओबीसी हा महायुतीकडे गेलेला असेल. आणि जरांगे नावाचा जो काही माणूस आहे, तुमच्यावर जो आरोप होत आलाय, तुम्हाला फडणवीसांनी उभं केलं, ते या करता स्पष्ट होतं. आम्ही ओबीसीची भूमिका मांडतो आहोत, आम्ही फडणवीसांची भूमिका इथं मांडत नाही आहोत. आम्ही आमची भूमिका अशी मांडत आहोत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावणारा पक्ष, धक्का न लावणारा, तसं आम्हाला लेखी आपल्या प्रचार सभामधून आपल्या अजेंड्यामधून आमच्या ओबीसींना अस्वस्थ करणारा जो कोणी उमेदवार असेल, जो कोणी पक्ष असेल, त्याच्या बाजूने उद्या ओबीसी जाऊ शकतो. मग आता जरांगेंनी त्यांची यादी त्यांनी सांगितलंय की यादी जाहीर कर, मग तुमची यादीच काय? जरांगेंची यादी, जी यादी असेल त्या यादीला ओबीसी समाज, ओबीसी बांधव मतदान करणार नाही. साधं सोपं सरळ गणित आहे. ज्या ज्या लोकांनी जरांगेंची वेळोवेळी भेट घेतली, वेळोवेळी त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं, लेखी पत्र देण्याचं काम केलं, त्या लोकांना आमचा ओबीसी बांधव, कारण हे जे काही आमदार खासदार मंत्री झालेले आहेत, या सगळ्यांच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, पाड्यावरून, आमच्या बलुते आलुतेदारांच्या गल्ल्यातून जातो. त्यामुळे आम्ही हा प्रश्न विचारणार आणि हा प्रश्न विचारत असताना नाईलाजानं आम्हाला महायुतीच्या बाजूला सुद्धा उद्या उभं राहावं लागेल. आणि सरळ आहे आमचं गणित. का महायुती काही भारताच्या बाहेरचा पक्ष आहे का? त्यामुळे आम्ही जर उद्या ओबीसी बांधवांनी जर तुम्ही उद्या महायुतीच्या सभेत जाऊन भाषण ठोकणार नाही आम्ही, पण आम्हाला जो म्हणून पक्ष, जो म्हणून नेता ओबीसी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घ्यायला तयार आहे, त्या माणसांना आम्ही पाठिंबा देणार, आम्ही त्यांना मतदान करण्याचं अपील करणार. साधी सरळ भूमिका आहे आमची. जरांगेंनी जशी पाडायची यादी जवळपास डिक्लेअर केली, नेहमी नावं घेतात ते भुजबळ वगैरे वगैरे, तशी तुमची पाडायची यादी असेल ना? आमची पाडायची यादी तयार आहे. कुणाला मतदान द्यायचं नाही याची यादी तयार आहे, कुणाला मतदान करायचं याची यादी तयार आहे. महाराष्ट्राला सांगा एकदम. निश्चित सांगू. हे बघा, 4 तारीख जवळ आलेली आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी मी नाव तुम्हाला सांगू शकतो. पाडायची कोणाची ही यादी सांगू शकतो. रोहित पवार 1 नंबरला असतील, राजेश टोपे 2 नंबरला असतील, तानाजीराव सावंत 3 नंबरला असतील, अनेक आहेत. म्हणजे मग ते लक्ष्मण पवार असतील, सोळंकी असतील, किंवा त्या राजळे मॅडम, कोण कुठल्या एका पक्षातले नाही येतील लोक. ज्या माणसांनी जरांगेंच्या मताची ज्यांना भीती वाटली, ज्यांना ओबीसी बद्दल काहीच वाटलं नाही, त्या माणसांची यादी आमच्याकडे तयार आहे. एकही सिंगल कॉल न करणारे, ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा न देणारे अशी माणसं कशासाठी पाहिजेत आम्हाला? त्यामुळे आमची भूमिका रास्त असेल. आम्ही काही माणसं आम्ही स्वतः पण उभी करत आहोत की जे माजलगाव मधला एखादा उमेदवार असेल, घनसावंगी मधला उमेदवार असेल, तुमचं आंदोलन उभं राहिलं त्या घनसावंगीत तुमचा उमेदवार आहे. कारण राजेश टोपेंच्या विरोधात, टोपेंनी उघड तुमच्या विरोधात भूमिका घेतली, जरांगेच्या बाजून, मग तुमच्या बाजून जे कोण तिथे उभं राहिले त्यांना तुम्ही साथ देणार? आमच्या घनसावंगी मतदारसंघामध्ये सौभाग्यवती आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या खटके मॅडम उभे आहेत. आम्ही त्यांना मतदान करण्याचं अपील करत आहोत. आणि वातावरण ग्रामीण भागातलं आता चांगल्या पद्धतीनं पोलराईज होताना दिसून येतंय. त्यामुळं गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं, काय वागलं, एकमेकाच्या दुकानात न जाणारी माणसं, एकमेकाला नाक घासायला लावणारी माणसं, एकमेकाच्या घरावरती प्रॉपर्टीवरती जाळपोळ करणारी माणसं, यांना विसरले असेल असं वाटतं तुम्हाला? मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये हा ओबीसी वर्सेस मराठा इन्फ्लुएन्स निवडणुकीमध्ये दिसणार आणि भल्यांना हा ओबीसी फॅक्टर घरी बसवणार. पण ज्या महायुतीला तुम्ही मदत करण्याची भाषा करता, त्याच महायुतीत मराठवाड्यामध्ये जवळपास 10 उमेदवार मराठा दिलेले आहेत. मग तुमचं पाठिंब्याचं प्रत्येक जागेचं ऑडिट केलं जाईल. प्रत्येक ठिकाणी जरी महायुतीचा उमेदवार असेल तरी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाईल. आज मी सांगितलं ना, आष्टी पाटोदा शिरूरमध्ये आम्ही धोंडे साहेबांनाच मतदान करायला सांगणार. हे आमचं ठरलेलं आहे. सांगून टाका. खूप आहेत. माजलगावमध्ये माधव तात्या निर्मळांना आम्ही देऊ. अहमदपूरमध्ये आम्ही उभे केलेले आहेत ओबीसी आघाडीतर्फे. आमच्या अहमदपूरमध्ये गणेश जरांगेंची एमएमडी आघाडी आहे, तशी तुमची कुठली आघाडी? आमची ओबीसी आघाडी आहे. आणि ओबीसी, दलित, मुस्लिम आम्ही जैविक मित्र आहोत. त्यामुळे जरांगेचे काय एमएमडी वगैरे म्हणतात, संध्याकाळी अजून काहीतरी दुसरे काहीतरी आरएमडी कार्ड, काय जरांगेंचं काही सांगता येत नाही. आणि बघा, 4 तारखेनंतर ते ऍडमिट झालेले असतील. एखाद्या दवाखान्यात जाऊन ते चांगले सलाईन घेतील आणि बेड भरून ते महाराष्ट्राला आव्हान करतील. याच्या पलीकडे जरांगे काही करतील असं मला वाटत. त्यांच्यावर नेहमी एक आरोप झालेला आहे की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शरद पवार या दोघांना ऍडजस्ट होऊन आपले उमेदवार देऊ शकतात. तुम्हाला असं वाटतं खरंच? मला वाटत नाही जरांगेंकडे असे काही निवडणूक लढण्याच्या ताकदीचे उमेदवार असतील. अहो काय, त्यांची यादी तर येऊ द्या पुढे, मग जरांगेंची खोली किती आहे ते काउंटर तुम्ही यादी देणार? निश्चित देणार. आणि तरी किती उमेदवाराची यादी? आमच्याकडे जवळजवळ आमची स्वतःची यादी ही जवळजवळ 20 ते 25 उमेदवारांची आहे, आमची स्वतःची. पण आम्ही कुणाला पराभूत करायचं आणि कुणाला मतदान करायचं याची यादी जवळजवळ 60 ते 70 विधानसभा मतदारसंघातले. मग ते समीररावजी भुजबळ असतील, की छगनरावजी भुजबळ असतील, किंवा इकडे धनंजय मुंडे असतील, किंवा इकडे गोपीचंद पडळकर असतील, किंवा आमचे जाहीर भूमिका घेऊन उत्तमराव जानकर असतील आमचे माळशिरसमध्ये, किंवा सोलापूर. किती मतदारसंघ तुम्ही जाहीर भूमिका घेऊन? आम्ही जाहीर भूमिका 60 ते 70 मतदारसंघामध्ये. आम्ही जास्त मोठं नाही बोलत जरांगेंसारखं अख्खा महाराष्ट्र माझा आहे सगळ्यांना मी गृहीत धरले असं नाही. पण आम्ही 10 ते 15 हजार मतांचा ट्रेड विनिंगचं मतदान ओबीसी बांधव येऊ घातलेल्या विधानसभा
विधानसभेमध्ये दाखवेल. ओबीसीचा प्रभाव असलेले किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्रामधले 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 50 ते 60 मतदारसंघ बाजूला काढले तर उरलेले जवळजवळ 250 मतदारसंघ हे 2 लाखापेक्षा जास्त ओबीसीचं मतदान असणारे मतदारसंघ आहेत. परंतु व्हॉइसलेस असणारा ओबीसी, वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरला गेलेला ओबीसी आणि वेगवेगळ्या पक्षात गुलामी करणारा ओबीसी यांच्यामुळे ओबीसीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मी गावगाड्यातल्या ओबीसींना विनंती करेन की तुम्ही जर आता तुमचं उपद्रव मूल्य दाखवून दिलं नाही तर 2024 नंतर पंचायत राज मधलं आरक्षण तुमचं संपलंय, पण तुमचं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटवरचं सुद्धा आरक्षण संपलेलं असेल. पुन्हा कुणाला दोष देण्याच्या भानगडीत पडू नका. शरद पवार नावाच्या माणसाच्या नेतृत्वाखाली जर या महाराष्ट्रात सरकार आलं तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आता जे काही महायुती किंवा मधले जे काही ओबीसी उमेदवार आहेत त्यांचं तुम्ही जाहीर भूमिका घेऊन त्यांना पाठिंबा देणार की काही जे विरोधात आहेत त्यांना त्या उमेदवारांनी ही तयारी ठेवावी की आम्ही आमची पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करू. त्यांनी ती भूमिका, ती जबाबदारी किंवा ती मानसिकता ठेवावी की आपल्याला सुद्धा ओबीसीचं मतदान होणार आहे. तुम्ही असं काही लिहून घ्या ना, जसं जरांगेने स्टॅम्प घेणार, लिहून घेणार, जाहीरनाम्यामधून लिहून घेणार. त्यांच्याकडून आम्ही आमच्या एकदम अपिलिंग भाषेमध्ये त्यांच्याकडून आम्ही वचनं घेणार, आम्ही त्यांच्याकडून लिहून घेऊ. स्टॅम्प पेपर निश्चित. आणि स्टॅम्प पेपरपेक्षा जनता ठरवते कुणाला काय करायचं आणि कुणाला मतदान करायचं. आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये बघितलंय जनतेनं. त्यामुळं आणि अजून एक जाऊन सांगतो की पवार साहेबांनी जे काही उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या उमेदवारांनी सावध राहिलं पाहिजे. तुमच्या टार्गेटवर पवार साहेब निश्चित. कारण ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या माणसाला मोठं करण्याचं महापाप ज्या शरदचंद्रजी पवारांच्या सगळ्या उमेदवारांना ओबीसीने मतदान केलं, त्यांना नेता मानलं, त्याच शरद पवारांनी केलं. म्हणून आम्ही पवार साहेबांना टार्गेट करतो. म्हणजे बघा, तिकडे जरांगे फडणवीसांना टार्गेट करतायत आणि इकडे हाके पवारांना टार्गेट करतायत. म्हणजे व्हाईस वर्सा सगळं सुरू आहे. हे बघा, विषय असा आहे, आम्ही ओबीसीची भूमिका घेत आहोत. ओबीसीच्या भूमिकेला पाठिंबा उद्या पवार साहेबांनी जरी दिला, आम्ही पवार साहेबांना पाठिंबा देऊ ना. तुम्हीच बोलवा चर्चेला, आम्ही आहोत तयार. मी स्वतः तयार आहे. मी पवार साहेबांना जाऊन भेटतो. त्यांनी आम्हाला लिखित त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. एवढं नेहमी बोलणं एक करणे एक आहे. मग कशाला जरांगेला जाऊन रात्रंदिवस भेटतात? कसं म्हणायचं, जरांगे पवारांचे प्रोडक्ट नाही. जरांगे पाटलांचं आंदोलन पहिल्याच दिवशी संपलेलं. त्यांना उठवून आणून बसवून महाराष्ट्रामध्ये जो विद्वेष, 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं महापाप एका मुरब्बी, सर्वात जास्त काळ सत्तेत बसलेल्या माणसाकडून झालंय, हा आमचा आरोप आहे. तुमचा फडणवीसांना थेट पाठिंबा? फडणवीसांना थेट पाठिंबा असण्यापेक्षा त्यांनी पुढे येऊन सांगावं की आम्ही ओबीसीच्या बाजूच्या आहोत, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. कुठल्याही पक्षानं सांगावं आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत. ओबीसीचे तुमचे किती उमेदवार असतील? आता ओबीसीचे उमेदवार, आमचे वंचितच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्यामधल्या उमेदवारांची संख्या जर पकडली तर हे जवळजवळ 60 ते 70 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये आहेत. दुसरे तुमचे राजकीय गुरु महादेव जानकर महायुती सोबत होते, आता वेगळे लढतात, तेही उमेदवार देतात. काय खरं तर ते माझे गुरु राहिलेले आहेत. महादेवजी जानकर साहेबांच्या मधला येरा म्हणजे कार्यकर्ता कधीच संपलेला आहे. महादेव जानकरांनी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठले सामाजिक प्रश्न हाताळले किंवा ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना आपल्या पक्षाची भूमिका काय होती किंवा आता तुम्ही निवडणुकीला का सामोरं जाताय आणि तुम्हाला का सत्तेत यायचं, का तुमच्या लोकांना आमदार म्हणून निवडून दिलं पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर महादेव जानकरांनी मला वाटतं द्यायला हवं होतं. कारण इकडे आम्ही वार झेलत होतो, माणसं अंगावर घेत होतो. आम्ही टार्गेट होत असताना महादेव जानकर कुठे हिमालयात होते का, युतीच्या बैठकीत होते का, आमदारकीसाठी झटत होते? काय केलं, कशासाठी पाहिजे, का पक्ष तुमचा सत्तेत आला पाहिजे, याचं धोरण स्पष्ट करावं. महादेव जानकरांचं जीपीएस गणलेलं आहे. महादेव जानकरांनी या गोष्टी 5 वर्षापूर्वी करायला हव्या होत्या, त्या आता करतायत. ना त्यांच्या मागे कार्यकर्ता राहिलाय, ना त्यांच्या मागे अजेंडा राहिलाय, ना त्यांच्यामध्ये कार्यकर्ता उरलाय. त्यांनी आता आमच्यासारख्या त्यांच्याच शिष्याला पाठिंबा द्यावा. याच्या पलीकडे महादेव जानकरांना माझी विनंती आहे की खूप मोठं नुकसान तुमच्या बघ्याच्या भूमिकेमुळे या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं झालेलं आहे. आता प्रचाराला बाहेर पडणार का? कोणासाठी जाहीर सभा घेणार? आम्ही जाहीर सभा आमच्या उमेदवारांच्या निमित्तानं तर आम्ही रेग्युलर सभा घेतोय. आमचं शेड्यूल लागलेलं आहे. आम्ही आमच्या उमेदवारांना तर घेऊच, पण काही ठिकाणी आम्ही मीडियामध्ये जाऊन सर्वच लोकांना सभा समीर भुजबळांना आम्ही जाऊन सभा देणार आहोत, धोंडे साहेबांना, मग खूप लोकांना आम्ही सभा देणार आहोत. आता नावं आम्ही यादी जाहीर करू. पण आम्ही काहीतरी वावगं बोलायचं, काहीतरी मोठं बोलायचं, महाराष्ट्रात मी हाव करेन त्याव, त्यापेक्षा वास्तव भूमिका घ्यायला आवडेल, संविधानिक भूमिका घ्यायला आवडेल. आणि जे आहे ते, जे संविधानाला मान्य आहे, जे कायद्याला मान्य आहे, जे पब्लिकला ऍप्लिकेबल आहे, त्या गोष्टी आम्ही लोकशाहीच्या चौकटीत राहून जे ओबीसीच्या बाजूला करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न